गुलाम. एक माणूस बुद्धाच्या अंगावर थुंकला. बुद्धाने शांतपणे आपल्या वस्त्राने ती थुंकी पुसली आणि अगदी मनातल्या मनातही क्रोधित न होता अगदी सहजपणे विचारले, आणखीन काय सांगायचे आहे? तो मनुष्य एकदम बावरला आणि काय उत्तर द्यावे ते त्याला सुचेना. त्या माणसाला वाटले होते की बुद्ध काही प्रतिक्रम करतील, थोडेफार रागवतील आणि थुंकलास असे विचारतील. आणि असे काही घडले की काय प्रत्युत्तर द्यायचे ते त्यांनी मनाशी ठरवून तो आला होता. पण असे काहीही न घडल्याने तो बुचकळ्यात पडला. काय करावे हे त्याला सुचेना. आणि एकदम तो बुद्धाला म्हणाला, हे तुम्ही काय विचारता? बुद्ध म्हणाले, मी बरोबर विचारले. तुम्हाला दुसरे काही सांगायचे आहे का? तो मनुष्य म्हणाला, मी तुम्हाला काहीच सांगितले नव्हते, केवळ तुमच्यावर थुंकलो. बुद्ध म्हणाले, तुम्ही थुंकलात, पण मला वाटले तुम्ही मला काही विचारले, आणि थुंकणे ही पण एक सांगायची पद्धत, रीत आहे. कदाचित तुमच्या मनात इतका राग आलेला होता की जो तुम्ही शब्दात व्यक्त करू शकला नाहीत, म्हणून तुम्ही एकही शब्द न बोलता थुंकण्याद्वारे तो राग प्रदर्शित केलात. मी पण कित्येक वेळा खूप काही सांगू इच्छितो, पण जेव्हा ते शब्दांनी प्रकट करता येत नाही, तेव्हा ते काही इशाऱ्याद्वारे सूचित करतो. तुम्ही पण तुमचा भयंकर क्रोध शब्दांनी प्रदर्शित करू शकले नाहीत, तेव्हा थुंकण्याच्या इशाऱ्याने तो दाखवलात आणि तुमच्या मनातली गोष्ट मला समजली. तो माणूस म्हणाला, तुम्ही काही समजलं नाही. मला तुमचा फार राग आला होता, तो मी दाखवला. बुद्ध म्हणाले, मी बरोबर समजलो. तुम्हाला माझा राग आला होता, तो तुम्ही थुंकण्याद्वारे प्रकट केला. तो माणूस म्हणाला, मग तुम्ही माझ्यावर क्रोधित का झाला नाहीत? बुद्ध म्हणाले, तुम्ही काही माझे मालक नाही. तुम्हाला माझा राग आला तो दाखवण्यासाठी आणि भडकवण्यासाठी. तुम्ही माझ्यावर थुंकलात म्हणून तुमच्या इच्छेप्रमाणे मी भडकलो तर तुमचा गुलाम ठरेन. मी काही तुमच्या इच्छेप्रमाणे वागणारा, तुमच्या मागोमाग चालणारी तुमची सावली नाही. तुम्हाला क्रोध आला नाही तो दाखवलात. आता मी काय करायचे ते ठरवणारा मी स्वतंत्र आहे. मला जे करायचे ते मी करीन. भगवान बुद्धाने काही केले नाही. ते रागवले नाहीत, थुंकी पुसून टाकली. हे पाहून तो माणूस निघून गेला. दुसऱ्या दिवशी तो माणूस बुद्धांची क्षमा मागवण्यास आला. त्यांच्या पाया पडला आणि रडू लागला. त्या माणसाने डोके वर करून रडत रडत बुद्धांकडे पाहिले. बुद्ध म्हणाले, आता आणखीन काय सांगायचे आहे? तो माणूस म्हणाला, आपण हे काय विचारता? भगवान बुद्ध म्हणाले, मला सगळे काही समजले. तुमच्या मनातल्या मनात पश्चाताप भाव इतका तीव्र झाला आहे की तुम्ही केवळ शब्दाने व्यक्त करू शकत नाही. म्हणून डोळ्यांत पाणी आणून आपले मस्तक माझ्या डोक्यावर ठेवून इशाऱ्याने तुम्ही ते व्यक्त केला, बरोबर ना? कालही तुम्ही मला काही सांगण्यासाठी आला होता, पण ते व्यक्त करणे त्या शब्दांच्या पलीकडे असल्याने तुम्ही थुंकीच्या इशाऱ्याने मला सांगून गेलात. आजही तुम्ही तेच सांगू इच्छित आहात, तेही शब्दांच्या पलीकडेने असल्याने. आपल्या डोळ्यातील अश्रूद्वारा आणि मस्तक माझ्या पायावर ठेवून, म्हणजेच खुणांनी तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करीत आहात. ते सगळे बरोबर समजलो. तो माणूस म्हणाला, मी क्षमा मागायला आलो आहे. मला क्षमा करा. बुद्ध म्हणाले, मी का म्हणून क्षमा करू? मी काल तुमच्यावर क्रोध केलाच नव्हता, तर क्षमा करायचा प्रश्न येतोच कुठे? काल जसे तुम्ही माझ्या अंगावर थुंकलात, त्याचप्रमाणे आज माझ्या पाया पडलात. बस तुम्ही स्वतःच्याच आपल्या कृत्याची फिरमफाट केलीत. त्यात मला काही कर्म करायची काय जरूर? मी काही तुमचा गुलाम नाही की तुम्ही रागवला तर मीही रागवावे. तुम्ही म्हणाल तेव्हा मी तुमच्या क्षमा करायची. बोध. या कथेतून हाच बोध घ्यायचा की चांगलं किंवा बरं समोरचा
कसाही भागला तरी प्रत्युत्तर देणार हे सर्वस्वी आपल्याच हाती असते. त्यांच्या चुकीच्या माणुसकीचा प्रतिसाद देऊन आपण त्यांचा गुलाम व्हायचं नाही. धन्यवाद.